यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। खेडच्या रोटरी स्कूल विरोधात पालकांची पोलिसात तक्रार आहे। बोगस पावत्या दिल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी होतीये। शिक्षण विभागावरही गंभीर आरोप करण्यात आलेत। खेडच्या रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मान्यतेवरून सुरू असलेल्या वादाला आता नवीन वळण मिळालंय। पालक अनुज जोशी यांनी रोटरी प्रतिष्ठानच्या संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि संबंधित व्यक्तींविरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप करताना विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पावत्या या बोगस असल्याचा दावा अनुज जोशी यांनी केलाय। इतकंच नाही तर शिक्षण विभाग आणि शाळेच्या संगनमतानेच या सर्व गोष्टी घडल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी हा विषय दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही अनुज जोशी यांनी केलाय। दरम्यान खेड पोलिसांनी अनुज जोशी यांची तक्रार स्वीकारली आहे। आता या तक्रारीवर पोलिसांकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संबंधित अधिकारी आणि संस्था आणि शाळेचे जे कोण अधिकारी आहेत किंवा त्यांचे जे कोण मुख्याध्यापक आहेत या सगळ्यांची कायदेशीर चौकशी व्हावी म्हणून खेडच्या पोलीस स्टेशनमध्ये काल कायदेशीर फिर्याद दाखल केलेली आहे। या प्रकरणी संबंधितांनी कशा मला बोगस पावत्या दिल्या, त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचं संगनमत आहे का, माझी फसवणूक करण्यामध्ये या संबंधित सर्व यंत्रणेचा हात आहे का, अशा प्रकारची या सगळ्या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी व्हावी। अद्याप देखील ही संबंधित सर्व यंत्रणा अशा गंभीर प्रश्नाकडे ज्या वेळेला एका शाळेला मान्यता आहे की नाही हे देखील शासन आता स्पष्ट करताना दिसत नाहीये। दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे जर का आर्थिक गैरव्यवहारांचे प्रकार जर का दाबून टाकण्यासाठी प्रयत्न होत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।